नमस्कार मित्रांनो. कंबाईनची जाहिरात अजून आलेली नाही आहे. अजूनही वाट पाहत आहे. पण आता आपण डिस्कशन करणार आहोत की कंबाईन मध्ये ह्या वर्षी किती कॉम्पिटिशन वाढण्याची शक्यता आहे. बघा, यावर्षी बघायला गेलं तर आपण वेगवेगळे अँगल्स बघू की काय होऊ शकतं. बघा, यावर्षी बघायला गेलं तर जे फ्रेश ग्रॅज्युएट्स असतील, ते कुठल्याही क्षेत्रातले असेल, ते इंजिनिअरिंग असतील किंवा MBA असेल, तर जर आपण त्या क्षेत्रात बघितलं तर या क्षेत्रात यावेळेस काय रिसेशन चालू आहे, बऱ्यापैकी काय रिसेशन चालू. त्यामुळे जे फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना त्यांच्या क्षेत्रात प्लेसमेंट मिळत नसेल, म्हणजे IT वाले असतील त्यांना प्लेसमेंट मिळत नसेल मेकॅनिकल वगैरे, किंवा MBA ग्रॅज्युएट्स किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, तर त्यांना प्लेसमेंट मिळत नसेल, तर मग शक्यता अशी आहे की ते त्याच्यापैकी बऱ्यापैकी जण गव्हर्नमेंट एक्झामकडे वळू शकतात. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढण्याची शक्यता आहे. जर आपण आता बघितलं तर आता सध्या SSC ची एक्झाम चालू आहे. त्याच्यात पण काय ऍप्लिकेशन फॉर्म जर आपण बघितले तर बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आपल्याला दिसते. त्यामुळे आपण, आणि जर आता अजूनही काय कंबाईनची जाहिरात आलेली नसल्यामुळे वेळ पण काय खूप आहे. त्यामुळे जे फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत ते पण नंबर ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्मची संख्या काय वाढू शकते. ठीक आहे. आणि त्यामुळे, आणि जर आपण एक डेटा जर बघितला तर बघा, जवळजवळ जे क्षेत्रात ज्यांना जे जॉब मिळालेले आहेत तिथं पण काय होत आहेत, ले ऑफ्स होत आहेत. त्याच्यामुळे मग जॉब सिक्युरिटी बद्दल एक चिंता निर्माण होते. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट याच्यामध्ये जॉबची काय ओढ वाढते. त्यामुळे जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी जण जे जॉब करणारे सुद्धा आहेत त्यांचे पण काय ऍप्लिकेशन फॉर्म ते पण सुद्धा काय अप्लाय करू शकतात, आणि जे करत नाही, ज्यांना मिळत नाही, त्यांची पण काय संख्या वाढू शकते. ठीक आहे. जर आपण आताचा डेटा बघितला तर जवळजवळ 38% IIT मध्ये काही प्लेसमेंट झालेले नाही आहे. ठीक आहे. हा IITचा डेटा आहे. आणि जर आपण मागच्या वर्षी जर तलाठी भरतीचा जर आपण जर रेकॉर्ड बघितला तर ते इंजिनियर्स होते, PhD होल्डर सुद्धा होते बघा, आणि MBA ग्रॅज्युएट सुद्धा होते. इतक्या जणांनी काय अप्लाय केलं होतं. आणि जर कंबाईन एक्झाम मध्ये पण मग तसं कॉम्पिटिशन वाढण्याची काय जास्त शक्यता आहे की जवळजवळ जास्त लोक काय अप्लाय करतील. आणि अजून वेळ पण खूप आहे. त्याच्यामुळे यावेळेस जाहिरात थोडी लेट झाली, त्याच्यामुळे मुलांसाठी काय एक संधी भेटू शकते की ज्यांनी अभ्यास नाही केलाय त्यांना काय ते अभ्यास करून काय हे होऊ शकतात. त्याच्यामुळे नंबर ऑफ ऍप्लिकेशन वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि प्रत्येकामध्ये आता आपण इतक्या जे कंपन्यांचे जे ले ऑफ चालू आहे ते वगैरे, त्याच्यामुळे पण आता एक जॉब सिक्युरिटीची भीती मनात चालू आहे. त्यामुळे मग त्यांना प्रत्येकाला वाटायला लागलंय, म्हणजे बऱ्यापैकी जणांना, की गव्हर्नमेंट जॉबकडे हे आहे. त्यामुळे ह्या वर्षी वाटतं की कंबाईन एक्झामला पण जसे इतर एक्झाम होतात, SSC असेल, CGL असेल किंवा असेल, त्याप्रमाणे पण काय कॉम्पिटिशन वाढू शकते. कारण की पहिले काय व्हायचं की जे फ्रेश ग्रॅज्युएट्स राहायचे ते IT वाले IT क्षेत्रात चालले जायचे, काही काही मेकॅनिकल क्षेत्रात चालले जायचे, काही काही इलेक्ट्रिकल क्षेत्रात चालले जायचे. पण आपण जर मागच्या 1-1.5 वर्षापासून बघितलं किंवा 2 वर्षापासून बघितलं तर फार काय रिसेशन चालू आहे. म्हणजे जे ग्रॅज्युएट्स होत आहेत त्यांना जॉब मिळत नाही, आणि ज्यांचं जॉईनिंग लेटर सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे मग जवळजवळ आपण मागचाच तलाठीचा आपण डेटा बघितला असलं तर आपल्याला लक्षात येतं की कॉम्पिटिशन वाढण्याची काही दाट शक्यता आहे. आणि शेवटचं आहे की जे तुम्ही जर अभ्यास करत असणार MPSC वगैरेचा, तर याच्याबद्दल आपण काय सराव आणि मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर्स काय याच युट्यूब चॅनलवर काय टाकत जाऊ. जसं की मॅथ्स अँड रिझनिंग, करंट अफेअर्स, याच युट्यूब चॅनलवर काय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सराव घेतला जाईल. ठीक आहे.